रोज रोज नाश्त्याला डब्याला हेल्दी असं काय द्यावं कळत नसेल तर ही एकदा रेसिपी नक्की करा. आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी केल्याशिवाय राहणार नाही, इतकी मस्त अशी रेसिपी तयार होते. लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेली अशी पौष्टिक रेसिपी आहे. त्यामुळे लहानेच काय मोठेसुद्धा आवडीने ही रेसिपी खाताल. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अशी कलरफुल रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. आता या पिठाचे 2 भाग करून घेतलेले आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. एका भागामध्ये इथे मी बीटचा ज्यूस करून घेतला आहे, तो घालायचा आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये पालकचा ज्यूस करून घेतला आहे, तो घालायचा आहे. याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीला जसं मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. इथे मी दोन्हीही पीठ मळून घेतलेले आहेत. आता याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पीठ भिजू द्यायचं आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत इथे आपण किसणी घेतली आहे आणि पनीर घेतलं आहे. पनीर आपल्याला किसणीवर किसून घ्यायचं, त्यामुळे एकसारखं पनीर आपल्याला मिळतं. अजिबात गाठी राहत नाहीत. आता यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट छान कुटून घेतली आहे. 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घ्यायची, त्यामुळे चव छान लागते. बारीक कट केलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. हाताने छान एकत्र करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित एकमेकाला लागले जातात. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम असते, ज्यामुळे आपले हाडे अगदी मजबूत होतात. ज्यांना दूध प्यायला आवडत नाही ना, त्यांनी पनीरचा आहारात समावेश केलाच पाहिजे. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. पुन्हा एकदा मळून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असा पराठा आपला तयार होतो. दोन्हीही पिठं छान मळून घेतलेली आहे. आता लाटायला घेऊया. सर्वात अगोदर पालकचा जो पराठा आहे तो छान लाटून घेतला आहे. आता दुसरासुद्धा बीटचा पराठा इथे गोलसर लाटून घेतलेला आहे. आपण जो पालकचा पराठा लाटून घेतलेला आहे तो पोलपटवर घालायचा. आपण जे पनीरचं स्टफिंग केलेलं आहे ते यावर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. लाटलेला बीटचा पराठा यावर घालायचा. हलक्या हाताने थोडंसं दाबून घेतलं आहे आणि लाटण्याने आपल्याला अगदी हलक्याच हाताने हे लाटून घ्यायचं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने इथे मी कट करून घेणार आहे. करंजी करायचा चमचा असतो ना, त्याने इथे मी कट करून घेतलेला आहे. तुमच्याकडे पिझ्झा कटर असलं तर त्याने केलं तरीसुद्धा चालेल. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे गोल गोल फिरवायचं आहे. यामुळे आपला जो पराठा आहे तो अगदी छान कलरफुल दिसतो आणि मुलंसुद्धा वेगळं असं कलरफुल असल्यामुळे आवडीने खातात. आता यावर थोडीशी कलोंजी आणि कोथिंबीर घालायची, थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि हा लाटून घ्यायचा आहे. कलोंजी तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तीळ वापरले तरीसुद्धा चालेल. हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही जर जोर लावला तर याचे जे लेयर्स आहेत ते पडणार नाहीत. खूप जाड नाही किंवा खूप पातळसुद्धा इथे मी लाटून घेतलेला आहे. मध्यम ठेवलेला आहे. आता तवा छान गरम झाल्यानंतर हा आपला लच्छा पराठा यावर घालायचा. दोन्ही बाजूने तूप लावून आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने अगदी मस्त भाजून घेतलेला आहे. अगदी सुंदर कलर दिसतो आहे. इथे आपला अगदी मस्त असा पालक बीटरूट लच्छा पराठा तयार आहे. खायला अगदी भारी लागतो. लहानेच काय मोठेसुद्धा आवडीने खातील. डब्याला, नाश्त्याला किंवा भाजीपोळी करायची नसेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हा पराठा करू शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.